नमस्कार मंडळी, हरे कृष्ण. मी प्रीती काटकर स्वागत करत आहे तुमचं आपल्या या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओचा विषय माझ्यासाठी जरा खासच आहे. का ते पुढे सांगते. 2025 वर्ष कसं आलं आणि कसं संपलं कळलंच नाही. पटापट आलं आणि संपलं पण. 2026 अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. 2025ने खूप काही शिकवलं, हसवलं, रडवलं, रडता रडता हसायला शिकवलं, सावरायला शिकवलं, हसता हसता आणखी आनंद कसा मिळवायचा शिकवलं. तर याच 2025च्या वर्षातील काही अनुभव आणि चांगल्या आठवणी घेऊन 2026मध्ये प्रवेश करूयात. पण नवीन वर्ष जेव्हा सुरू होईल तेव्हा आपल्यामध्ये चांगले बदल करण्यासाठी आपण आजपासूनच प्रयत्न सुरू केले पाहिजेत. कारण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सुरू केलेले संकल्प म्हणजे तहान लागल्यावर विहीर खणणे होय. कारण नवीन वर्षात केलेले संकल्प फार काळ टिकत नाहीत. संकल्प पाळण्यासाठी संयम आणि शिस्त हवी असते. ती नवीन वर्षाच्या उत्साहामध्ये टिकत नाही. त्यासाठी आपण आजपासूनच 45 दिवसाचं चॅलेंज घेऊयात. म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्यामध्ये खूप छान बदल दिसतील. चला तर जाणून घेऊयात त्या छोट्या छोट्या सवयी ज्याने आपल्या आयुष्यात खूप मोठा बदल होईल. आणि हा व्हिडिओ माझ्यासाठी खास यासाठी आहे की हे 45 दिवसाचं चॅलेंज मी सुद्धा स्वीकारणार आहे. तर आपल्या आयुष्यात चांगले बदल करणाऱ्या सवयी जाणून घेऊयात आणि नवीन वर्ष चांगलं घालवणाऱ्या सुद्धा सवयी जाणून घेऊयात. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. मी 45 दिवस का म्हणते, कारण कोणत्याही सवयीला आयुष्याचा भाग बनण्यासाठी 21 ते 30 दिवस लागतात हे विज्ञान सांगतं. पण 45 दिवस म्हणजे ती सवय पक्की होणे. म्हणजे नवीन वर्षापर्यंत ती सवय आपल्या स्वभावाचा भाग बनलेली असेल. या 45 दिवसात आपण जुन्या सवयींची पकड सोडणार आहोत. हा काळ म्हणजे नवीन वर्षात पाऊल ठेवण्यापूर्वी आपली फाउंडेशन मजबूत करण्याची संधी आहे. हे 45 दिवस म्हणजे आपण आपल्या भविष्याला दिलेलं सुंदर गिफ्ट आहे. आपण यासाठी म्हणते कारण हे चॅलेंज मी सुद्धा स्वीकारणार आहे. आणि नवीन वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या शेवटी आपण लाईव्हमध्ये येऊन ह्या 45 दिवसाच्या चॅलेंजबद्दल ते किती पूर्ण झालं आणि कसं पूर्ण केलं याविषयी सविस्तर चर्चा करूयात. तर बघा, या 45 दिवसांमध्ये आपण 3 गोष्टींवर काम करणार आहोत. तर 3 गोष्टी म्हणजे आरोग्य, मन आणि कौशल्य. तर आरोग्य सुधारण्यासाठी आपण रोज किमान 20 मिनिटं व्यायाम करणार आहोत. त्यात चालणं असेल, योगा असेल, जिम असेल किंवा आपल्या आवडीचे कोणतेही व्यायाम असतील ते आपण करू शकतो. दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी पिण्याची सवय आणि फास्ट फूड टाळण्याचा म्हणते आम्ही, बंद करण्याचा नाही. कारण बंद करणं फारसं शक्य नाही, ते टाळण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. तर दुसरी गोष्ट आहे मन. यासाठी आपण रोज 10 मिनिटं ध्यान करणार आहोत आणि शांत बसून दीर्घ श्वास घेऊन त्या श्वासावर लक्ष केंद्रित करणार आहोत. यामुळं आपल्याला मन शांत होण्यासाठी मदत होते. त्यानंतर आपण पॉझिटिव्ह विचारांची छानशी पुस्तकं वाचू शकतो किंवा पॉझिटिव्ह पॉडकास्टसुद्धा ऐकू शकतो. तिसरी गोष्ट म्हणजे कौशल्य. आपल्याला एखादं कौशल्य शिकायचं असेल तर दिवसातला 30 ते 45 मिनिटं हा वेळ आपल्याला ती कौशल्य शिकण्यासाठी द्यावा लागणार आहे. तर मी माझं सांगू, मला हिंदी आणि मराठी बोलता येतं, समजतंही. पण इंग्लिश स्पीकिंग समजतं, वाचताही येतं, पण ते बोलता येत नाही. त्यामुळं मी इंग्लिश स्पीकिंग शिकणार आहे. तर त्यासाठी 3 महिने लागतात, पण मी सुरुवात तर करणार आहे. तुम्ही तुमचं कमेंट करून नक्की सांगू शकता. हे आव्हान पूर्ण करण्यासाठी आपल्याला सातत्य नावाची गुरुकिल्ली असली पाहिजे आपल्याकडे. म्हणजे बघा, एखादा दिवस चुकला तर दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्या जोमाने तयारीला लागूयात. काही दिवस केलं आणि मध्येच सोडून द्यायचं असं आपण करायचं नाही. हे मोठे संकल्प पूर्ण करण्यासाठी लहान लहान ध्येय ठरवूयात आणि एक एक ध्येय पूर्ण करूयात. म्हणजे काय होईल, आपली छोटी ध्येय पूर्ण होताना आपल्यामधला आत्मविश्वास वाढेल. बरोबर ना? आणि हो, रोज रात्री झोपताना आपण नोंद करूयात की दिवसभरात आपण ठरवलेली कामं पूर्ण झाली का. झाली तर स्वतःला शाबासकी द्या. नाही झाली तर ती पूर्ण करण्यासाठी काय केलं पाहिजे याचा विचार करूयात. आणि हो, उद्या आणखी नवीन काय करता येईल याचासुद्धा आपण विचार करूयात. आता हो,
येणारे 45 दिवस आपल्यातल्या नवीन स्वतःला आपण तयार करणार आहोत. जेव्हा नवीन वर्षात जग संकल्प करत असेल ना, तेव्हा आपण आपल्यात बराच बदल झालेला पाहू शकतो. मग आहात ना तयार असाल तर कमेंटमध्ये येस नक्की टाईप करा. मी माझ्या नवीन वर्षाचा संकल्प किंवा स्वप्न सांगूनच टाकते तुम्हाला आज. आपलं हे जे यूट्यूब चॅनल आहे ते मॉनिटाईज करणं, आणि ते माझ्यापेक्षा जास्त तुमच्याच हातात आहे. तर चला पटापट लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. आणि हो, तुमचा संकल्पसुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, आणि बेल आयकॉनच्या बटनावरती क्लिक करायला सुद्धा विसरू नका. चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, हरे कृष्ण. काळजी घ्या, आनंदी आणि निरोगी राहा. आणि हो, हे 45 दिवसाचं चॅलेंज नक्की स्वीकारा आणि येणारं नवीन वर्षामध्ये आपल्यातील चांगले बदल नक्कीच अनुभवा. बाय बाय.